च्या सुरुवातीला महत्त्वाची मोठी बातमी आपण बघणार आहोत। 1993 मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या कबरीला व्हीआयपी वागणूक देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। दहशतवादी याकूबला जिथे दफन करण्यात आलंय त्या कबरीला चक्क संगमरवरी दगडातलं बांधकाम आणि एलईडी लाईट्सनं सजवण्यात आलंय। हे दिवे रात्रीच्या वेळेला चालू असतात आणि मुख्यतः मेमनच्या कबरीवर प्रकाश टाकण्यासाठी लावण्यात आलेले आहेत। दहशतवादी याकूबची कबर जमीन विकली नाही तर फाशी झालेल्या दोषीच्या कबरीला इतकी व्हीआयपी वागणूक कशी काय असा सवाल आता विचारला जातोय। जुलै 2015 मध्ये याकूबला फाशी झाली, त्यानंतर मुंबईतल्या बडा कब्रस्तानमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि तिथंच त्याची कबर उभारण्यात आली। पण आज ही कबर जर पाहिली तर ही कबर नाही तर जणू एक मजार झाल्याचं पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतील दहशतवादी याकूब मेमन याची कबर सजवण्यात आल्याचा आरोप आता भाजपनं केलाय आणि हे प्रकरण उचलून धरत भाजपचे नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंसोबतच तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सुद्धा जाब विचारलाय। ज्या आतंकवाद्यानं पाकिस्तानच्या सांगण्यावरून मुंबईकरांचे जीव घेतले, अशा आतंकवादीच्या कबरची त्या काळातल्या सरकारच्या समोर मजार होते। काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्या काळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल। या सगळ्याचं उत्तर या नेत्यांना द्यावं लागेल असं राम कदम यांनी मागणी करत म्हटलेलं आहे। मात्र याकूब मेमन नेमका कोण आहे पाहूयात। मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातला याकूब मेमन दोषी आहे। बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी झालेला याकूब मेमन हा एकमेव दोषी आहे। बॉम्बस्फोटासाठी याकूब मेमननं आर्थिक मदत केल्याचा आरोप होता। याकूबचा मोठा भाऊ टायगर मेमन कटाचा मुख्य सूत्रधार आहे। याकूबला 5 ऑगस्ट 1994 ला नवी दिल्लीत अटक करण्यात आली आणि त्यानंतर टाडा कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावलेली होती। 27 जुलै 2007 ला ही फाशीची शिक्षा सुनावलेली होती आणि 30 जुलै 2015 ला याकूब मेमनला फाशी देण्यात आलेली होती। याकूबच्या या कबरीच्या अनुषंगानं आता न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत। सवाल पाहूया। याकूबची कबर 5 वर्षानंतरही का खोदली नाही? मुस्लिम दफनभूमीतली ही जागा विश्वस्तांनी विकली आहे का? मेमन कुटुंबानं जागा कायमची खरेदी केलेली आहे का? याकूबच्या कबरीचा मजार करण्याचा प्रयत्न आता होतोय का? या कबरीचा ताबा मेमन कुटुंबियांकडे का आहे? फाशी झालेल्या याकूबच्या कबरीला व्हीआयपी वागणूक का दिली जाते? हे सवाल आता न्यूज 18 लोकमतनं आता उपस्थित केलेले आहेत। पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघणार आहोत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये मोठी चूक झाल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे। सुरक्षा कड तोडून एक व्यक्ती सातत्यानं फिरत असल्याची माहिती मिळालेली आहे। ही व्यक्ती आपण एका खासदारांचा पीए असल्याची बतावणी देखील करत होती अशी माहिती समोर येते। पोलिसांना या व्यक्तीबद्दलचा संशय आल्यानंतर या व्यक्तीकडे चौकशी करण्यात आली, विचारणा करण्यात आली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आलाय। चौकशी केल्यानंतर या व्यक्तीला पोलिसांनी आता अटक केली आहे। खासदाराचा पीए असल्याची बतावणी करत ही व्यक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं सुरक्षा कड तोडून त्या भागामध्ये फिरत होती। सुरक्षेमध्ये ढिसाळपणा झाल्याचा प्रकार समोर आल्याचं आता बोललं जात आहे। या व्यक्तीबद्दलचा संशय आल्यानंतर
पोलिसांनी या व्यक्तीकडे चौकशी केली, त्याबद्दलची विचारणा केली आणि नंतर हा सगळा प्रकार उघडकीला आलाय. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत. अमरावतीमधल्या लव्ह जिहाद प्रकरणातली युवती आता सातारा इथं सापडली आहे. 6 तासाच्या पाठलागानंतर लोहमार्ग पोलिसांनी सापळा लावलेला होता. सातारा रेल्वे पोलिसांनी या युवतीला ताब्यात घेतलंय. अमरावतीमधली ही युवती कालपासून बेपत्ता होती. मैत्रिणीनं दिलेल्या माहितीवरनं ती सोहेल शहा नामक एका युवकाच्या संपर्कात होती. खासदार नवनीत राणा या प्रकरणी आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं पावलं उचलली आणि यानंतर सोहेल शहा याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेतल्यानंतर ती रेल्वेनं सातारा इथं जात असल्याचं आढळलं. सातारा पोलिसांशी संपर्क साधत या युवतीला ताब्यात घेतलं गेलंय. या युवतीला साताऱ्यातनं आणण्यासाठी आता अमरावतीचं एक पोलीस पथक रवाना झालेलं आहे. SP रेल्वेज तसेच SP सातारा त्यांच्याशी आम्ही संपर्क साधले. मी स्वतः त्यांच्याशी बोलले आणि त्यांना आम्हाला ट्रेन नंबर पण माहीत नव्हता. एवढीच माहिती होती की ती ट्रेनमध्ये प्रवास करत आहे आणि पुढे साताराच्या दिशेने जात आहे. पण त्या दोघे युनिट्सच्या आणि त्यांचे अधिकाऱ्यांच्या आम्हाला खूप सहकार्य मिळालं आणि एका तासापूर्वी मला सातारा SP साहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की त्या मुलीला आम्ही सुखरूप ताब्यात म्हणजे आमच्याकडे घेतलेले आहोत. जो लव्ह जिहादचा संशयित आरोपी होता त्याला रात्री उशिरा ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरून जो काही शोध आणि जो काही तपास त्यांनी चालवला त्या तपासाला आज यश आलेलं आहे. काल रात्रीपासूनच त्यांना सुगावा लागलेला होता आणि मुलगी प्रवासामध्ये होती. मुलीला साताऱ्याला पाठवून पुढे तिथून गायब करायचं अशा तऱ्हेची यंत्रणा होती. फार नियोजनबद्ध पद्धतीने ही यंत्रणा काम करत असते, पण ही यंत्रणा पोलिसांनी हाणून पाडलेली आहे. पोलिसांना शोध लागला. पोलिसांना सातारा पोलिसांनी मदत केली, अमरावती पोलिसांना, रेल्वे पोलिसांनी मदत केली आणि या सगळ्यांच्या माध्यमातून ती मुलगी सुखरूपपणे आता साताऱ्याला सुरक्षितपणे पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे. ती मुलगी साताऱ्याला सापडलेली आहे आणि हे यश, या मुलींना वाचवण्याचं यश, हे फक्त बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जागृत असल्यामुळे हे प्राप्त झालेलं आहे. दुर्दैवानं पोलिसांची भूमिका बोटछिपी होती आणि म्हणून माझं पोलिसांना आता माझी विनंती आहे, आग्रह आहे की आपण प्रोॲक्टिव्ह भूमिका घ्यावी. या मुलींचं संरक्षण झालं पाहिजे याची भूमिका घ्यावी. आणि या लव्ह जिहादमुळं अहमदनगरमधील श्रीरामपूर चर्चेत आलाय. याच श्रीरामपूरमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मुस्लिम तरुणीशी महिन्याभरापूर्वी विवाह करणारा एक तरुण बेपत्ता झालाय. त्याचा घातपात केल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय आणि या तक्रारीनंतर पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं असलं तरी तरुणाचा अजूनही ठावठिकाणा लागलेला नाही. आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचं समजल्यानंतर 30 ऑगस्टला दीपकनं पुणे गाठलं. घरच्यांना आपल्या मित्रासोबत नोकरी शोधायला पुण्याला चाललो असल्याचं सांगत पुणे गाठलं आणि तेव्हापासून तो अद्यापही घरी परतलेला नाही. या तरुणाचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्यानं आता हिंदू संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तो म्हणे तिथून मग पळून गेली ती. त्याच्यानंतर पुन्हा घरी आली ती. घरी आल्यावर ते पुन्हा ते दम द्यायला लागले भाऊ, ते आई आलो त्याचं मारून टाकू आम्ही, आमकं फलनं बेसतं. त्याच्यानंतर त्यांनी मग फुसलून पुन्हा तिकडं बोलवलं सुप्याला. मग तिथं नेल्यावर त्याला लगेच उचललं त्यांनी. उचलल्यावर मग त्याचा तपासच लागना. त्याच्यानंतर त्यांना विचारलं तर ते म्हणे आम्हाला काय माहीत नाही, पण ते आरोपी पकडले, पण आम्हाला काय अजून तपास लागना. आज 9 दिवस झाले त्याचा तपास लागना. मग आम्ही काय करायचं आता? त्याचा तपास नाही लागला तर आम्ही आत्महत्या करणार. ते इथं त्यांचा एक माणूस आमच्या ताब्यात आहे. तुम्ही हे जर हे माणसं काही तलवार कुऱ्हाडी काढू राहिले, यांनी लायसन काढलेलं आहे का? माझ्या मुलाचा एवढं त्यांचे आरोपी त्यांच्या ताब्यात आहे, माझ्या मुलाची अजून तपास लागना. आम्ही काय करायचं? दीपक आणि माझे मामा हे रिक्षामध्ये बसले होते नाश्ता करत. तेवढ्यात त्या पोरीचा मामा आला. त्यांनी त्याचे फोटो वगैरे काढून घेतले. नंतर मीच रिक्षात जाऊन बसलो, माझे फोटो वगैरे काढून घेतले.
दीपकला शिव्या वगैरे द्यायला लागला. त्याला बाहेर बोलवून घेतलं. इकडं गावात फोन वगैरे करून मुलीच्या घरच्यांना खबर दिली का दीपक इकडं आला आहे, काय करू काय नाही. तर त्याला मारहाण करायला लागलं. मारहाण करून त्याला रिक्षात याला गाडीवर बसवलं आणि पोलीस चौकीत घेऊन जातो असं सांगून गायब केलं. आता 8 दिवस झाले, 5 दिवस आरोपी पकडून झाले, तरीही काही माहिती बाहेर पडत नाही. याचा आमच्या लोकांना असा संशय की आमच्या मुलाचा काहीतरी घातपात झालेला आहे. कारण आरोपी ताब्यात असल्यानंतर वेळच लागायला नाही पाहिजे शोध लावायला. पोलीस प्रक्रियेत कुठेतरी उशीर होतोय याची जाणीव आम्हाला होते आणि तरी आम्ही संयम ठेवून आहोत. 2-3 दिवसात जर आम्हाला याच्यातलं काहीही मार्ग दाखवला नाही प्रशासनाने तर आम्ही तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहोत. पत्राचाळ मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडी कोठडीमध्ये असलेल्या संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. विशेष पीएमएलए कोर्टामध्ये राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केलेली होती. त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती. त्यामुळे राऊत यांना आज जामीन मिळणार का याकडे शिवसेनेसह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. सूर्या नदीवरील पुलाच्या चुकीच्या डिझाईनमुळे सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाल्याचं समोर आलेलं आहे. या अपघातासंदर्भात IIT खरगपूरच्या 7 सदस्यांची फॉरेन्सिक समिती नेमण्यात आलेली होती. या समितीनं नदीवरील पुलाचं डिझाईन सदोष असल्याचं म्हटलंय. गाडीच्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा योग्य रीतीनं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या समितीमध्ये मेकॅनिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, अपघाताचे अभ्यासक, सिम्युलेशन स्पेशलिस्ट आणि इतर 3 तज्ज्ञांचा समावेश होता. राज्यातल्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसह इतर कामांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री वॉर रूमची स्थापना करण्यात आलेली आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड, वडोदरा मुंबई एक्सप्रेसवे यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर लक्ष ठेवलं जाणार आहे. राज्यामध्ये सध्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प आणि इतर महत्त्वाकांक्षी नवीन प्रकल्प हाती घेतले जात आहेत. या सगळ्या प्रकल्पांच्या योजनाबद्ध आणि वेगवान अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयातर्फे वॉर रूमची स्थापना करण्यात आलेली आहे. या वॉर रूमच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यातल्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांना खीळ बसू नये यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे. अशा प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यासाठी बहुप्रतीक्षित राज्य सल्लागार समितीची स्थापना करण्याची तयारी शिंदे सरकारनं सुरू केली आहे. या सल्लागार समितीबाबत लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर ही समिती लक्ष ठेवणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. ही समिती राज्य सरकारला कामकाजात सुद्धा मार्गदर्शन करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतरची पुढची बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची, ती म्हणजे भाडेवाढीसाठी आता मुंबईतल्या टॅक्सी संघटना, टॅक्सी चालक पुन्हा आक्रमक झाले. मुंबई टॅक्सीमेन्स युनियननं 15 सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिलाय. संपाची रणनीती ठरवण्यासाठी 11 सप्टेंबरला मुंबईत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यानं काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांचं आर्थिक गणित कोलमडून पडलंय आणि या विरोधात टॅक्सी चालक आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाची रणनीती 11 सप्टेंबरच्या या बैठकीमध्ये ठरणार आहे. यानंतरची बातमी दिल्लीतनं. केंद्र सरकारनं ऐतिहासिक अशा राजपथचं नाव बदललंय. नवी दिल्ली महानगरपालिकेच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या रस्त्याला कर्तव्यपथ असं नाव देण्यात आलेलं आहे. आज कर्तव्यपथचं संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटन करतील. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचं अनावरणही पंतप्रधान करणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा 28 फूट उंच पुतळा एका मोनोलिथिक ग्रेनाइट दगडामध्ये कोरलेला आहे.
दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलन याच रस्त्यावर होत असतं. ब्रिटिश राजवटीच्या काळात या मार्गाचं नाव किंग्जवे असं होतं आणि स्वातंत्र्यानंतर त्याचाच अनुवाद करून राजपथ असं करण्यात आलं. या रस्त्याला मधोमध छेद देणाऱ्या रस्त्याला ब्रिटिशांच्या राजवटीत क्वीन्सवे म्हटलं जात होतं. या रस्त्याला स्वातंत्र्यानंतर जनपथ अर्थात जनतेचा मार्ग असं नाव देण्यात आलं. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात येणारी परेडही याच रस्त्यावरून होते. आता मोदी सरकारनं या रस्त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ केलंय. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारनंही ऐतिहासिक शहर अलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज केलं. भाजपची सत्ता असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही नुकतीच अशी आणखी काही नामांतरं होऊ घातली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पावसासंदर्भातल्या बातम्या आता आपण बघणार आहोत. राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याचं दिसतंय. 8 दिवस म्हणजे 14 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण राज्यभरामध्ये विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर येत्या 3 दिवसात गणपती विसर्जनादरम्यान पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईसह संपूर्ण कोकणात, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडू शकतो. राज्यातल्या अनेक भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय. पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती सगळी मदत तातडीनं पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यातल्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झालाय. मुख्य सचिवांसह पुणे आणि साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली आहे. नुकसानाचे पंचनामे करून तातडीनं मदत पोहोचवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आहेत. आणि आता इतर काही राजकीय बातम्या बघूया. दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असा निर्धार शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या नव्या सरकारच्या बॅनरवर शिंदेंना कुठेही स्थान नाहीये आणि त्यामुळे शिंदेंनी स्वतःची चिंता करावी असा टोला भास्कर जाधव यांनी लगावलाय. सध्या आपल्याबरोबर भास्कर जाधव आहे, शिवसेना नेते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. भास्कर जाधव साहेब, आजच देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिल्लक सेना असा उल्लेख केलेला आहे. काय वाटतं आपल्याला त्यावर? कसं आहे की गणपतीसारखा उत्सव अतिशय धूमधडाक्यात सुरू आहे आणि हा गणपती गजानन हा सुख करताय, दुःख हरताय, विघ्नहर्ता आहे. त्याच्यावर आमची श्रद्धा आहे, आमचा विश्वास आहे आणि म्हणून सातत्यानं अशा पद्धतीनं वाचाळ वक्तव्य जी भारतीय जनता पार्टीकडून होत आहेत, मला असं वाटतं की गणरायाला मी प्रार्थना करतो की त्यांना सद्बुद्धी द्यावी. ते स्वतःचा पक्ष हा पार्टी विथ डिफरन्स असं म्हणून त्यांनी 50 वर्ष काढली. ती पार्टी विथ डिफरन्स म्हणजे त्यांची सभ्यता, सज्जनता आणि त्यांच्या शब्दामधला जो काही समंजसपणा होता तो हाच होता की काय, अशा प्रकारचा संपूर्ण महाराष्ट्राला एक संभ्रम आणि विचार पडलेला आहे. मला असं वाटतं की आता जे काय बोलतायत त्यांना गणपती गजाननं त्या ठिकाणी सद्बुद्धी देवो. बाकी जे आहे ते गणपती गजानन माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याच पदरामध्ये दान टाकेल हा आमचा विश्वास आहे. हे अमित शहा जे आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि देशाचे गृहमंत्री, ते एवढंच बोलले नाहीत, ते असं बोलले की भारतीय जनता पार्टी हे बंद दरवाजाआड कुठली चर्चा करत नाही, खुल्या मैदानात करतात. हे कोणाला माहीत नसेल तरी देवेंद्र फडणवीसांना माहीत आहे की त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना बाहेर बसवून माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि अमित शहा हे मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंदाड दरवाजाच्या आतच चर्चा केली होती. हे त्यांनाही माहीत आहे आणि सर्वांना माहीत आहे. संवाद साधल्याबद्दल. तर हे भास्कर जाधव, व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ मुकेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
गणपती बाप्पांना उद्या भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला जाणार आहे। गेली 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळे विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आलेली होती। मात्र यंदाच्या वर्षी तसं कोणतंही बंधन नसल्यानं सगळीकडे विसर्जन मिरवणुका या जल्लोषात निघणार आहेत आणि यासाठी पालिकांकडून चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे। मुंबई महानगरपालिकेकडून समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। प्रमुख विसर्जन स्थळी 211 स्वागत कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि यासाठी तब्बल 10,000 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। समुद्रकिनारी आणि प्रमुख विसर्जन स्थळी 786 जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। विसर्जनासाठी नेमकी कशा प्रकारची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे त्यावर एक नजर टाकूया। विसर्जनासाठी 188 नियंत्रण कक्ष असतील, 45 मोटार बोट आणि 39 जर्मन तराफांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। प्रमुख विसर्जन स्थळांवर 211 स्वागत कक्ष असतील। यासोबतच विसर्जन स्थळांवर 786 जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यासोबतच प्रकाश व्यवस्थेसाठी 3069 फ्लड लाईट्स लावले गेलेले आहेत। यासोबतच 71 सर्च लाईट्सची व्यवस्था आहे। 188 प्रथमोपचार केंद्र आणि यासोबतच 83 रुग्णवाहिका सज्ज असतील। 357 निर्माल्य कलश आणि 287 निर्माल्य वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरीक्षण मनोरे तिथं लावण्यात आलेले आहेत। चौपाट्यांवर 460 पोलादी प्लेट्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आवश्यक तिथे संरक्षक कठडे लावले गेलेत आणि यासोबतच 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। विसर्जन ऑनलाईन नोंदणी सुविधा सुद्धा पालिकेकडून दिली गेली आहे। मुंबईच्या लोअर परळ इथल्या त्रिशूळ इमारतीमध्ये विराट महाल साकारण्यात आलाय। याच महालात विष्णूचे 10 अवतार असून भव्य असा हा विराट महाल पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होतीये। हा महाल दिग्दर्शक श्री लोकूर यांनी अनेक क्षेत्रातले मान्यवर इथे येतात दर्शनाला, अनेक भाविक येतात आणि आपण इथे वेगवेगळे कार्यक्रम इथे करत असतो। भजनाचे कार्यक्रम असतात, कीर्तनाचे कार्यक्रम, असे कार्यक्रम या 10 दिवसांमध्ये आम्ही ते आयोजित करत असतो आणि अत्यंत प्रसन्न असं वातावरण या महालात आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एक वेगळी संकल्पना, घरगुती गणपतीमध्ये एक वेगळा देखावा जो आहे हा श्रीनं मांडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।